गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. जेवढं चाललंय आम्ही. अरे गाडीची चॉईस नाही आणली. कामच असे लक्षातच राहत नाही काही. डिस्कशन वेगळं चाललं होतं. विवान आजारी लक्षातच राहत नाही. वरती जातोय मी. खुश आहे. बेबी इज नॉट फिलिंग वेल. काय झालं बेबीला? आगाव बेबी. आगाव बेबी आहे माझं. आम्ही चाललोय दवाखान्यात मित्रांनो. याला ताप आहे आणि थोडीशी सर्दी पण आहे. वैताग घेतो का रे तू? म्हटलं रिस्क नको घ्यायला, दवाखान्यात जाऊन येऊ आपण. कारण बर्थडे आलाय जवळ या बाळाचा. गणपती बाप्पा मोरया. ते कोण बोलत होतं ना त्यांना करतात. हा 10:30 वाजले यार. इथंच अहो ती नाही आली अजून. नाही आहेत का? 10:30 की अपॉइंटमेंट. मणिपाल हॉस्पिटलमध्ये चालले आता. आम्ही रेग्युलर तिकडे जातो. विवान झालाय तेव्हापासून. कारण ते थोडंसं स्टँडर्ड वाटतं. थोडे पैसे जास्त आहे पण माझ्या ऑफिसमध्ये क्लेम होतं म्हणून आम्ही तिकडेच जातो. एक लोकल डॉक्टर आहे, नाव नाही घेणार मी. नाव घ्यायचं का तुला? व्हेरी फेमस डॉक्टर आहे. ते 3-4 पेशंट 3-4 बाळा आतमध्ये बोलावतात. मग ते बरोबर नाही वाटत. मग एखाद्याला सर्दी असेल तर ती सगळ्यांना होऊन जाते. मग तुझं काय तुझं काय तुझं काय असं विचारतात ते. एकदा पैसे देतं म्हणजे टाइम दिला पाहिजे ना डॉक्टरांनी पूर्ण इंडिपेंडेंटली. त्यांना कालच म्हणलं ना का जाऊ थोडं मकाला औषध मारायचं. ठीक आहे म्हणा. काय मकाला आता एवढा पाऊस झालाय पण ढगफुटी झाली. अजून पाणी चाललंय वाड्याला. तिकडे तिने दाखवली ना ती. डेंजर पाऊस झालाय मित्रांनो आमच्या गावात. गावाकडे नाही वळत का आपण तिथे त्या वड्याला तशी चराट बांधत होता. असं चराटाने धरून किटले हातात धरून आणत होती. पुढच्या वर्षी सगळ्यात ऊस लावायचा. काय आता ऊसाला खतला पैसे लागल आणि ऊस लावायला घरचं बियाणं आता बघायचं कसा येतोय. हा नाही तर दुसरा आणायचं. ते काळवटीचं बियाणं आणलं ठीक आहे हेच लावून देऊ. शिफ्ट व्हायचे 2 सारे. घरी बसून नाही आजारी पडत. इन्फेक्शन असतं एक आणि दुसरं म्हणजे वातावरण. इम्युन सिस्टम वाढते. तुम्हाला कसं कळत नाही? इंडियन्स कुठं काय म्हणतोय? सांगतोय रिझन्स काय असेल. काय आजारी पडायलाच नाही पाहिजे असं नाही म्हणत आम्ही. रिझन काय काय त्याच्या मागे? तुझी पोरं घरचे कुठंच नेत नाही. ती सारी आजारी पडल्या. काय होतंय दादू? इकले बघ. मूड ऑफ आहे विवांचा जरा. सर्दी झाली ना मला ना. सर्दी डोळ्याला पाणी येतंय. सर्दी झाली. अजून काय होतंय? मित्रांनो आम्ही आता घरी. दवाखान्यातून काय नाही औषधं लिहून दिले डॉक्टरनी आणि मग चाललोय घरी आता. हो चल जेवायला. चिकन खाते का? प्रियांका तू खरंच माळ घाल. प्रियांका रस्सा खाते नुसतं. पीस नाही खात, मासे नाही खात, काहीच नाही खात. तिला म्हणतो माळ घालतो. घालते का? माळकरी होते का खरं? अंडी पण नाही खायची बरं का मग.
मला आवडतात ना अंडी कधीतरी. प्रोटीन कसं मिळणार तुला? व्हेजिटेरियन काय जगत नाही का? व्हेजिटेरियन मध्ये काय असतं ऑप्शन? पनीर सोडून काय? साधे. तुम्ही सांगा मित्रांनो, काय ऑप्शन व्हेजिटेरियन मध्ये? नाही दिसत कोणासारखं? दिसत असेल कोणासारखं तरी. साऊथ ॲक्टरचं नाव कमेंट्स करा मित्रांनो, मी कोणत्या साऊथ ॲक्टर सारखा दिसतोय. चला आता मी जेवण करतो. जेवतो बोलू तू? कधी पातळ झाली. सहा वाजलेत. स्नॅक्स टाईम झाला आपला. आज हेल्दी आहे. भाजलेले शेंगा आहे, गुळ आहे, पेपर घेतला आहे कारण खाली कचरा नको व्हायला. हेल्दी खायचा प्रयत्न करायचा. गूळ हेल्दी असतो, त्यात पण शुगर असते, पण व्हाईट शुगरपेक्षा हेल्दी म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ, त्यातला प्रकार आहे. जेवण करूयात. तू काय एकटी बसली? जेवला तुम्ही? विवान बाळा तू जेवला का रे? हा जेवला तू? औषध कवाय आता खेळतोय ना तो. चला आता जेवण करूयात. विवानची तब्येत बरी आहे आता. अलाइनस काढायला लागतात, वॉश करायचे आणि 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 त्याच्यात ठेवून द्यायची. डेली काम आहे माझं ते, डेली. बघा दुपारी चिकन होतं, आईने त्याच्यात बिर्याणी बनवली. त्याची चिकनच्या भाजीमध्ये डायरेक्ट राईस टाकला शिजायला. तू खाऊ शकते प्रियंका राईस? हां का खरंच माळ घाल ना? देऊ का? नको हे घेतलंय मी. वॉकला चाललंय मित्रांनो. 9:30 वाजलेत. बिर्याणी खाल्ली जरा. आता विवान आमच्या मागे लागायला लागले. तर दिवसभर पाऊस झाला. आता बघू बाहेर येतोय का काय पाऊस. बाय द वे मला गोवा लुक कसा आहे? हॅलो, दात लावले नाही बरं का मी. हे बघा मित्रांनो, हे घरात होतं, हे बाईकला लावायची. मला आता घरात नव्हतं, ऑर्डर केला असणार आहे तुम्ही. एक सेट मागवला होता ना गोप्रोचा, तेव्हा. कधी खाली यायचं म्हणजे असं इथे यूज करायचं मौका नाही मिळाला. कैसे लगाने का, किधर लगाने का? यहाँ लगा सकते कैसा? थोडं लूज राहिलेलं बरं आहे. चला आता गोप्रोचं नवीन एक अँगल सेट झालेलं आहे. उद्या मोटो ब्लॉगिंग करताना दिसेल तुम्हाला.